बदलापूर शहरामध्ये मला वाटतं 2-3 दिवसापासून ज्या वसईवरनं ज्या माता भगिनी माझ्या मच्छी विक्रीसाठी बदलापूर शहरामध्ये येतात, तर मला वाटतं गेली 10-15 वर्षापासून त्या या बदलापूर शहरामध्ये व्यवसाय करतात. पण शहर विकासाच्या नावाखाली नगरपरिषदेनं नगराध्यक्ष मॅडम आणि काही नगरसेवक हे त्यांना नाहक त्रास देण्याचं जे काम चालू आहे ते कुठंतरी त्यांनी थांबवलं पाहिजे. आपण त्या महिलांचा व्यवसाय हिसकावून घेते हा मेसेज या बदलापूर शहरातनं आजूबाजूच्या शहरामध्ये आणि वसईमध्ये गेलेला आहे. तिकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत, तिकडचे स्थानिक आमदार असतील, ते सुद्धा भाजपाचे आहेत. त्यांनी मला स्वतः फोन केलेला आहे. आमच्या इकडच्या महिला त्या ठिकाणी व्यवसाय करतात आणि तुमच्या इकडचे लोकप्रतिनिधी त्यांना त्रास देतात, तर असं होऊन देऊ नका. कारण की आम्ही समुद्र किनारी राहतो आणि समुद्र किनारी राहत असल्यामुळं आम्ही लोकांनी जी मच्छी पकडलेली आहे ती मच्छी आजूबाजूच्या शहरामध्ये आम्ही विकण्यासाठी पाठवत असतो. मग त्यालगत मुंबई असो, पालघर असो, जव्हार असो, भिवंडी असो, कल्याण असो, या ठिकाणी आम्ही पाठवतो. त्या ठिकाणी मच्छी मार्केटमधनं मच्छी विकली जाते. पण आज बदलापूर शहराची लोकसंख्या कमीत कमी 4.5 ते 5 लाखाच्या घरामध्ये केलेले आहेत आणि बदलापूरच्या नगरपालिकेच्या माध्यमातून अजून अद्यावत मच्छी मार्केट 2 मार्केट सोडले, घाण करणार नाही हा विश्वास मला स्वतःला आहे. म्हणून मी नगराध्यक्षांना येणाऱ्या 20 तारखेच्या सभेमध्ये सूचना करणार आहे की आपण एक महिला म्हणून नगराध्यक्ष आहात आणि महिलांचाच रोजगार हिसकून करण्याचं काम तुम्ही करू नका. कारण का तुम्ही आता महाराष्ट्राच्या महासंघाच्या अध्यक्ष झालेल्या आहेत आणि कुठेतरी तुमच्याबद्दल चुकीचा मेसेज जाण्याचं संकेत यातनं मला दिसतात. तर नक्कीच त्यांनी या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे.